तीर्थांची माय माझी रेणुका माऊली। हाके सरशी खाई खाई वेगे धावतची पायी वेगे धावतची पायी माझी रेणुका माऊली। आली तापल्या उन्हात नाही आळस मनात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतान् प्रणतान् स्मतान्। सर्व भाविक भक्तांना आमचा सादर जय जगदंबा। मित्रांनो, आजचं आपलं हे जीवन फार धकाधकीचं आहे। ऑफिसमध्ये, घरी, बाजारपेठेत आपण जिथे जाऊ तिथे गर्दी, गोंगाट व आवाजाने आपल्याला त्रास होतो। आपली मनःशांती भंग पावते। अशा या युगात मनःशांती मिळण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे मंदिर। मंदिरात गेल्यानंतर आपल्याला एक अनुभूत अशी मनःशांती मिळते व त्यामुळे आपले सर्व जीवनच बदलून जाते। माहूरगड येथील रेणुका मातेच्या दर्शनाने आपल्या दीपक आणि एकताचे संपूर्ण जीवनच बदलून गेले। दीपक तर सकारात्मक होताच, परंतु एकता देखील आईंच्या दर्शनाने सकारात्मक विचार करायला लागली होती। आई रेणुकेच्या महिमेबद्दल जाणण्याची तीव्र इच्छा एकतामध्ये निर्माण झाली होती। दीपक व एकता माहूरला जाण्यापूर्वी दीपक हा 1 तास दुसऱ्या मंदिरामध्ये घेऊन जायचा, देवदर्शनासाठी आग्रह करायचा, कारण दीपक हा सकारात्मक होता। परंतु एकताची कधी इच्छा झाली नाही की मंदिरात जावं, दर्शन घ्यावं। परंतु हे आश्चर्यच म्हणावं लागेल की दीपक व एकता माहूरला जाऊन आई रेणुकेचे दर्शन घेतल्यानंतर एकताच्या मनात देवाबद्दल श्रद्धा निर्माण झाली व ती आता त्याला आग्रह करायला लागली की आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, रेणुकेचं महात्म्य पठण करू। रेणुका माऊलीचं दर्शन, माहूरगडची यात्रा सगळ्यांच्या नशिबात नसते। हे अगदी खरंय दीपक। आता हेच बघा ना, आपलं काही प्लॅनिंग पण नव्हता, काही नाही, अचानक सगळा प्लॅनिंग झालेला। एक मिनिट ऐकतं का? हे लोक काय करत आहेत? त्याच्यामध्ये कसं आहे, आई रेणुकेची यथाशक्ती आहे आणि आशीर्वाद आहे। त्याच्यामुळे याच्यावर हात ठेवल्यानंतर हा दगड ज्या वेळेला हलेल त्यावेळेला ही मनोकामना पूर्ण झाली असं समजतात। नाही हल्ला ते मनोकामना पूर्ण नाही झाली असा याचा हे समजलं। मग हा दगड का हलत नाहीये? एकता, तू खूप लवकर निराश होतेस। थांब, मी ट्राय करतोय। हे रेणुका आई, काहीतरी चमत्कार कर। दगड हललाय म्हणजे आपल्या घरात पाळणा हलेल। मी म्हटलं होतं ना की आई सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात। शैलेश भाऊ, तुम्ही पण आले पाहिजे होते। मला अचानकपणे एनजीओच्या कामासाठी गुजरातला जावं लागलं। जर तिकडे जर गेलो नसतो तर मी नक्कीच आलो असतो। बरं असो, आपण पुन्हा एकदा प्लॅन करूया जाण्याचा। मग तुम्ही काय मागितलं आई करा आणि तुमची इच्छा होणार ना पूर्ण? मी इच्छा अशी मागितली की मी आई बनेल की नाही, तर दगड हल्ला। म्हणजे लवकरच चांगली बातमी ऐकायला येणार? मातेच्या कृपेने काही अशक्य नाही। आईचा आशीर्वाद तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला ट्रीटमेंट पण चालू केली पाहिजे। बरं, कधीपासून ट्रीटमेंट करायची चालू? तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा स्टार्ट करूया। तुला काय वाटतं एकता? भाऊ बोलेल ते। पण चांगल्या कामाला वेळ कशाला लावायचा? आपण आजपासूनच ट्रीटमेंट चालू करू। बरं वहिनी, मी काही औषधं आणलेली आहेत, ती औषधं तुम्हाला देतो आणि काही औषधं लिहून पण देतो। ती अगदी वेळेवरती घ्यायची, ती कशी घ्यायची, कधी घ्यायची हे मी लिहून देतो। आणि जर समजा तुम्हाला काय अडचण वाटलीच मला कधीही फोन करायचा, शेवटी मी घरचा माणूस आहे। एक मिनिट मी लिहून देतोय। वहिनी, ही काय मी औषधं देतोय, औषधं खायला हैगई करायची नाही, अगदी वेळेवरती औषधं घ्यायची। हे घ्या।
दीपक भाऊ तुमची फीज. वहिनी, घरच्यांकडनं पैसे घ्यायला मी डॉक्टर झालेलो नाही हो, तुम्ही माझ्या घरचे आहात. हा, फी कसली म्हणताय तेव्हा? फीचं बघू नंतर. असं थोडी भाऊ. बर, जर द्यायचं जर असेल तर आईचा प्रसाद द्या. फीचं बघू नंतर. बरं ठीक आहे, देते हा. चहा घ्या. घेतला ना चहा. आणि खरं सांगू का दीपक भाऊ, मी हल्ली चहा कमी केलाय. काय? हो, कमी केलाय चहा. नको चहा वाटतं. बाकीचा व्यवसाय वगैरे व्यवस्थित चाललाय ना? हे घ्या भाऊ. जय रेणुका माता. जय रे. बर, मग निघू मी आता. दीपक भाऊ, येतो मी. एकता मी आलो. शैलेशला खाली सोडू ना. चला वहिनी, येतो मी. हो. चला. बर, येऊ मी दीपक. शैलेश, आयुष्य हा ट्रीटमेंट नंतर एकता आई होऊ शकेल. दीपक, मेडिकल सायन्सने इम्पॉसिबल गोष्टी सुद्धा पॉसिबल केलेल्या आहेत. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तू विश्वास ठेव. माझा विश्वास आहे, पण मी एकताचा विश्वास नाही तोडू इच्छितो. ऍक्च्युली दगड माझ्या खोटेपणाने हल्ला होता. जेव्हा मी मागितले की एकता आई होऊ शकणार ना, तेव्हा दगड नाही हल्ला. नंतर मी खऱ्या मनाने बोललो की मी एकताला आनंदित ठेवू शकतो का, तेव्हा दगड हल्ला. ती माझ्या खोट्यापणाला खरे मानून बसली आहे. जर ती आई नाही बनू शकली ना, तिचा विश्वास सगळ्या गोष्टीला उडून जाईल. मी पुस्तक घ्यायला विसरलो. कोणते? अरे तेच पुस्तक जे आपण माहूरगडला घेतलं होतं, रेणुका महात्मा. आता तुम्ही ऑफिसला चालले ना, मग आता पुस्तक कशाला हवंय? ते गायकवाड सर आहे ना, त्यांना धार्मिक पुस्तकांचे कलेक्शन करण्याची खूपच आवड आहे. जेव्हा कोणी पण धार्मिक स्थळावर जातात तेव्हा ते तिथून पुस्तक मागून घेतात. ब्रेन पॉवर सॉफ्टवेअर कंपनी. आमचे प्रोडक्ट्स आहेत कोर बँकिंग, मिल्क सॉफ्टवेअर, स्कूल मॅन कोअर, एम्प्लॉई सॉफ्टवेअर व इतर. धन्यवाद. आपल्या दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी 100% नैसर्गिक रसमलाई सरकी पेंड, वैभव ऑइल इंडस्ट्रीज, MIDC जिंतूर. साई कलेक्शन. आमच्याकडे शूटिंग शर्टिंग, फॉर्मल कॅज्युअल शर्ट तसेच स्त्रियांचे सौंदर्य फुलवणारे ब्रँडेड पैठणी, ब्रासो कॉटन सिल्क साडी सुद्धा मिळेल. मुलींसाठी व मुलांसाठी सर्व प्रकारचे किड्स वेअर मिळतील. आमचा पत्ता साई कलेक्शन, शॉप नंबर 6, रोनक सेंटर, विस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर. धन्यवाद. नांदेवालीकर सराफ. आमच्याकडे सोने व चांदीचे दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. आमचा पत्ता नवी पेठ पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. संस्थेची वैशिष्ट्ये: ग्राहकांसाठी 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अविरत सेवा. भारतातील प्रमुख शहरांवरील DD सेवा फक्त 5 पैशात. व्यापारी वर्गाला दैनंदिन बचत खाते, नाममात्र रक्कम 10 रुपये घेऊन इतर कोणतेही कपात न करिता 100 दिवसात परतावा. जर ती आई नाही बनू शकली ना, तिचा विश्वास सगळ्या गोष्टीला उडून जाईल.
आईवरून. दीपक, मी गॅरंटी तर नाही देऊ शकत. अरे पण मेडिकल सायन्सने खूप मोठमोठे चमत्कार केलेत लोकांच्या बाबतीमध्ये. मी जगातली सगळ्यात चांगली ट्रीटमेंट देतोय वहिनीला. तू फक्त एक काम करायचं, तिच्या डोक्यातून निगेटिव्ह विचार काढून टाक. तिला चांगली पुस्तके वाचाय दे, तिला कॉमेडीचे शो दाखव, त्याच्यात तिचं मन गुंतव रे. हे बघ, तू प्रार्थना कर, मी माझ्या औषधांचा उपचार करतो. बाकी सगळं आईवरती सोडूया. अरे ते आहे ना, ते सगळं सांभाळून घेईन. तू कशाला काळजी करतोस? चल येऊ. जय आई साहेब. जय आई साहेबांची. आणि वहिनींची काळजी घे. हो. चल एकता, मी निघालोय. चल राहुल. हा सर, चला. हा प्रसाद घेतो सर आपल्याला. राहुल, आठवणीने प्रसाद द्या ऑफिसच्या लोकांना. हो ताई. चल एकता, बाय, टेक केअर. मी पुस्तक घ्यायला विसरलो. कोणते? अरे तेच पुस्तक जे आपण माहूरगडला घेतलं होतं, रेणुका महात्मा, ज्याच्यात रेणुका आईचं जन्मपासून अमरातूपर्यंतची कथा लिहिलेली आहे. एकता प्लीज घेऊन ये ना. आता तुम्ही ऑफिसला चालले ना, मग आता पुस्तक कशाला हवंय? ते गायकवाड सर आहे ना, त्यांना धार्मिक पुस्तकांचे कलेक्शन करण्याची खूपच आवड आहे. जेव्हा कोणी पण धार्मिक स्थळावर जातात तेव्हा ते तिथून पुस्तक मागून घेतात. त्यांनी मला पण सांगितले होते की रेणुका आईवर कोणते चांगलं पुस्तक मिळालं तर घेऊन या. हो आणते. आपण जर गायकवाड सरांना नंतर पुस्तक दिलं तर चालेल ना? का पण? मला मातेविषयी मनामध्ये श्रद्धा वाढलीये, तर मला वाचायचे ते पुस्तक. तर आपण वाचून झाल्यानंतर देऊया ना. हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. रेणुका आईच्या बद्दल तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते सर्व दूर होतील. तू वाचून घे, आपण त्यांना नंतर देऊया. हा, थँक्यू. चल बाय. हो सर. या राहुल. हे ऋषीवर्य, आमचा प्रणाम स्वीकार करावा. हे युधिष्ठिर, सर्वप्रथमतः मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही धर्माचे युद्ध जिंकलात. असत्यावर सत्याचा तुम्ही विजय मिळवलात. युधिष्ठिर, ह्यापुढे कुणीही अधर्माने वागण्याचे दुष्कृत्य करणार नाहीत. तुम्ही स्वतः धर्माचे पालन केले आहात. ब्रेन पॉवर सॉफ्टवेअर कंपनी. आमचे प्रोडक्ट्स आहेत कोर बँकिंग, मिल्क सॉफ्टवेअर, स्कूल मॅन कोअर, एम्प्लॉई सॉफ्टवेअर व इतर. धन्यवाद. आपल्या दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी 100% नैसर्गिक रसमलाई सरकी पेंड, वैभव ऑइल इंडस्ट्रीज, MIDC जिंतूर. साई कलेक्शन. आमच्याकडे शूटिंग शर्टिंग, फॉर्मल कॅज्युअल शर्ट तसेच स्त्रियांचे सौंदर्य फुलवणारे ब्रँडेड पैठणी, ब्रासो कॉटन सिल्क साडी सुद्धा मिळेल. मुलींसाठी व मुलांसाठी सर्व प्रकारचे किड्स वेअर मिळतील. आमचा पत्ता साई कलेक्शन, शॉप नंबर 6, रोनक सेंटर, विस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर. धन्यवाद. नांदेवालीकर सराफ. आमच्याकडे सोने व चांदीचे दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. आमचा पत्ता नवी पेठ पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. शिवनेरी सहकारी बँक लिमिटेड कोरेगाव. पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा. बँकेची लाभदायक वैशिष्ट्ये: प्रशस्त व वातानुकूलित 5 शाखा, विनयशील व तत्पर सेवा, सर्व संगणकीकृत शाखा, प्रशिक्षित कर्मचारी वृंद, सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत सेवा, ठेवीवर आकर्षक व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या टक्क्यापर्यंत सूट, RTGS व NFTS सेवा उपलब्ध. या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी संपर्क करा. शिवनेरी सहकारी बँक लिमिटेड कोरेगाव. प्रधान कार्यालय आदर्श शिवनेरी फ्लॅट नंबर F
9/10, रहिमतपूर रोड, मॉडर्न हायस्कूल समोर, कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल क्रमांक 92 25 30 32 37. धन्यवाद. आज तू मला मंदिरात घेऊन आलेस. नेहमी तर तू माझ्यासोबत येतेस. तुम्हाला मराठी शिकवायला. ओ कमॉन एकता, मी अमेरिका रिटर्न आहे. थोडी वेळ लागेल शिकायला. मी मस्करी केलीये. आपण जेव्हापासून माहूरगडवरून आलो ना तेव्हापासून मला मातेविषयी श्रद्धा वाढलीये. तो घरी वाचण्यापेक्षा म्हटलं की इकडेच वाचूया मंदिरात पुस्तक. श्री रेणुका माते नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकाय नमः. ओम नमो विघ्नहरा विनाया गौरी कुमारा 14 विद्येच्या दातारा. दिनोद्वारा तुझ नमो. जय जननी जगद वंदना. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकाय नमः. नमो विघ्नहरा. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकाय नमः. नमो विघ्नहरा. श्री रेणुका माते नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकाय नमः. ओम नमो विघ्नहरा विनाया गौरी कुमारा. रेणुका माताच्या कहाणीचा प्रारंभ होतो महाभारत युद्धाच्या समाप्तीनंतर. जेव्हा युधिष्ठिरला आभास होतो की त्याच्या हातून आपल्याच लोकांचा रक्तपात झाला, तेव्हा तो दोषी मनाने आपल्या देवगुरूजवळ पोहोचतो. प्रणाम गुरुदेव. आयुष्यमान भवा. हे ऋषीवर्य, आमचा प्रणाम स्वीकार करावा. हे युधिष्ठिर, सर्वप्रथमतः मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही धर्माचे युद्ध जिंकलात. असत्यावर सत्याचा तुम्ही विजय मिळवला. युधिष्ठिर, ह्यापुढे कुणीही अधर्माने वागण्याचे दुष्कृत्य करणार नाहीत. तुम्ही स्वतः धर्माचे पालन केले आहात. म्हणून ह्यापुढे ह्या विश्वामध्ये तुम्ही धर्मराज या नावाने प्रसिद्ध व्हाल. धर्मराज ह्या नावाने तुम्हाला सगळे जण ओळख. हे ऋषीवर्य, आपण आमच्या कुलाचे कुलगुरू आहात. आमच्या कुलाचे सदैव चांगले व्हावे व आमचा कुळ वाढावा यासाठी आपण सदैव प्रयत्न करत आहात आणि करत असणार आहात. मागील वर्षात आमच्या कुळामध्ये जे घडले ते निश्चितच आमच्या राजशिष्टाचारास न शोभणारे असे होते. व स्वतः आम्ही त्याच्या विरोधात होतो. हे धर्मराज, आपण न्यायाचे पालन करते आहात. आपण जे काही केलं
हे न्यायाला अनुसरूनच काही केलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणा स्वतः भगवान श्रीकृष्णाने आदेश दिला होता कौरवांबरोबर युद्ध करण्याचा. त्यामुळे आपण जे काही केलं आपण स्वतःला कौरवांच्या विनाशाचा कारण समजू नये तुम्ही. परंतु हे ऋषी, आमच्या हातून आमचे गुरु, गुरुबंधू, स्वकीय यांचा नाश घडलेला आहे. आमच्या कुलाच्या विनाशाचे कारण आम्हीच बनलो आहोत. यामुळे आम्ही पापाचे धनी झालो आहोत. हे मुनिवर, आम्ही आमच्या कुळाचा नाश केल्याबद्दल आम्ही स्वतःच कधी माफ करू शकणार नाही. यामुळे आम्ही पांडव द्रौपदीसह आपणास शरण आलो आहोत व आपणास विनंती करतो की या दुष्टचक्रातून आम्हाला बाहेर काढावे व आम्ही केलेल्या पापाचे शालन करण्याचा मार्ग दाखवावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रामायण महाभारताचे पौराणिक अभ्यासक द्वैत अद्वैताचे पुरस्कर्ते भगवान निंबार्काचार्यांचा प्राचीन तर संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि विसोबा या संतांचा वारसा शेवगावच्या भूमीला लाभला आहे. शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूर याच पुण्यभूमीतील रेणुका माता देवस्थान गेल्या दशकापासून प्रति माहुरगड म्हणून लौकिक लाभलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानच्या रूपानं शेवगावच्या आध्यात्मिक वैभवावर कळत चढला आहे. मुंबई विशाखापट्टणम 222 राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद तिसगाव राज्य मार्गावर शेवगाव पासून 9 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. परिसरात शेकडो वृक्षवल्लींच्या सानिध्यामध्ये अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये श्री रेणुका माता आई साहेबांचं अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. 1100 चौरस फुटाचा प्रसन्न गाभारा तर 30 बाय 90 फुटाचा भव्य सभामंडप आहे. मुख्य मंदिरासभोवती महादेव, दत्त, तुळजाभवानी, महालक्ष्मीची मोठी तर मारुती, अत्री भगवान, अनुसया माता, जमदग्नी, कालभैरव, गणेश, परशुराम यांची छोटी छोटी टुमदार मंदिरे आहेत. त्यापुढे 16 खांबी पंचकुंडी यज्ञ मंडप आहे. तेथे नवग्रहांची मांडणी करण्यात आलेली आहे. याच मार्गावर पूजाविधी करणाऱ्या गुरुजींचं निवासस्थान आहे. शेजारी भंडाऱ्याची पाकशाळा असून बाजूला गोशाळा सुद्धा आहे. येथील आई साहेबांचा अतिशय भव्य आणि विशाल तांदळा माहूरच्या मातृकुंडातून आणलेला आहे. मन प्रसन्न करणारं वातावरण आणि मनातील क्लेश दूर करून अपार शांतता, समाधान देणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे हे देवस्थान आहे. त्याचा प्रत्यय अनेक भाविकांना आलेला आहे. अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानचा लौकिक सर्वदूर पसरल्यामुळं केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी येत आहेत. जिल्ह्यातील शिर्डी, कोकमठाण, देवगड, शिनी शिंगणापूर, रुद्रेश्वर, मढी, मोहोटा या ठिकाणी येणारे लाखो भाविक आणि पर्यटक अमरापूरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला आवर्जून येतात. या देवस्थानची निर्मिती 2007 अश्विन शुद्ध तृतीयाला झाली. त्यामागील इतिहास सुद्धा खूप रंजक आहे. देशातील 9 राज्यात 106 शाखांचा विस्तार असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रवर्तक प्रशांत चंद्रकांत भालेराव उर्फ श्री नाना सांधेदुखीने त्रस्त होते. आई वडिलांनी त्यांना कुलदैवताच्या दर्शनाला आणलं. दैवी चमत्कारच घडला. आई साहेबांकडून मिळालेल्या ऊर्जेमुळे ते गडाच्या 225 पायऱ्या चढून केव्हा वर आई साहेबांजवळ जाऊन बसले हे आई वडिलांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. नानांची सांधेदुखी गायब होऊन ते ठणठणीत बरे झाले. या देवस्थानची वैशिष्ट्य असं
की येथील सर्व पूजाविधी माहूर गडाप्रमाणे होतात। सकाळी 6:30ला पूजेचा प्रारंभ होतो। प्रातस्मरणानंतर षोडोपचारे पूजाविधी संपन्न होतो। वेद पारायण, दुर्गा सप्तपदी इत्यादी पाठ होतात। देवीला रोज नवीन साडी नेसवली जाते। रोज सकाळी 11:25 पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर आरती होते। दुपारी 12 ते 5 विश्रांतीची वेळ असते। सायंकाळी 6 वाजता देवी स्तोत्रांचं पठण आणि 6:30ला सायंकाळची आरती होते। देवीची पंचपदी म्हणजे जोगवा, अभंग, अष्टके याद्वारे देवीची दृष्ट काढली जाते आणि रात्री 7:15 वाजता परशुरामाचा पाळणा, आईची शेज आरती आणि दुधाचा नैवेद्य आणि 5 पानांचा विडा दिला जातो। दर पौर्णिमेला नवचंडी यज्ञ, गुरुचरित्र पारायण आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। नवरात्रोत्सव, विजयादशमी, चैत्र पाडवा, नागपंचमी, कोजागिरी, पोळा, मकर संक्रांत, होळी, दिवाळी, पाडवा आणि लक्ष्मीपूजन आदी उत्सव प्रसंगी देवीला अलंकारांनी मढवून सोहळा आयोजित केला जातो। विशेष म्हणजे या देवस्थानातील सर्व मंदिरे, सभामंडप, अन्य वास्तू, गोशाळा भालेराव कुटुंबाने स्वतः उभारलेले आहेत। सर्व परिसर अपार श्रद्धेतून फुलवलेला आहे आणि म्हणून येथील प्रत्येक गोष्टीला खूप खूप बरकता आलेली आहे। श्री रेणुका माता प्रोडक्शन हाऊस मार्फत माझी रेणुका माऊली या मालिकेची निर्मिती नुकतीच या ठिकाणी झाली आहे। दिग्गज कलाकारांनी या मालिकेमध्ये काम केलेलं आहे। या मालिकेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून निर्माते सुद्धा आनंदित झालेले आहेत आणि म्हणूनच लवकरच आईसाहेबांवर एक चित्रपट करण्याचा सुद्धा निर्धार दिग्दर्शक आणि निर्माते यांनी व्यक्त केलेला आहे। हे धर्मराज, मी आपणास पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण जे काही केलंय ते पाप केलेलं नाहीये। परंतु जर आपली इच्छा असेल तर आपल्या मनशांतीसाठी, आपल्या प्रायचित्तासाठी तुम्ही स्वतः अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी बरोबर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करा। संपूर्ण पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्या, त्यांचा महिमा श्रवण करा। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर प्रस्थान करा। जशी आपली आज्ञा गुरुवर, आम्ही लगेच प्रस्थान करतो। स्वामी, हा प्रिय, आपण थोडा विश्राम करूया। अवश्य। आणखीन किती काळ आपल्याला असे भ्रमण करावे लागेल? जोपर्यंत अंतर्मन सांगत नाही तोपर्यंत। परंतु भ्राताश्री, सत्कर्म कितीही केलं तरी ते कमीच आहे। माणसाच्या आयुष्याचे 2 पैलू असतात, एक पुण्याचा तर दुसरा पापाचा। आम्ही तृष्णेने खूप व्याकुळ झालो आहोत। मी स्वयं आपल्यासाठी जलाचा प्रबंध करतो। भ्राताश्री, अर्जुन अजून आला नाही।